नमस्ते सर्वांना, मी सुनीता अवताडे। हे बघा, आपण आज ना मागच्या हुकाचा हा ब्लाऊज करणार आहे। हा नेटचा कपडा आहे। हे बघा, दोन्ही गळे दिलेले आहेत, मागचा आणि पुढचा, आणि याची पफ स्लीव्ज आहे। तर मी हे अगोदर अस्तर कट करून घेतलेला आहे। हे बॅक साईडचं आहे मागच्या हुकाचं, आणि हे फ्रंटचं आहे। फ्रंटला पान गळा आहे, प्रिन्स कट आहे। हे कट करून घेतलेलं आहे मी अस्तर, आणि ही स्लीव्ज आहे। पफ स्लीव्जची 4 इंचाची वरची स्लीव्ज असते, याला डबल स्लीव्ज असते। तर हे अस्तर पण कट केलेलं मी आहे, आणि ह्या नेट सोबत हा एक अस्तर दिलेला आहे। हे सिल्कचं आहे बघा, सॅटिन सिल्क म्हणतात ह्याला। तर ह्याला 3 अस्तर लावायला लागतील। आपलं हे मेन अस्तर हे वेग लावायचं आहे, त्याच्यानंतर हे पण लावायचं आहे, आणि हे नेटचं पण लावायचं आहे। म्हणजे 3 आपल्याला हे कसं कट करायचं ते आपण बघूया। व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हे अस्तर आधी कट करून घेतलं। आता आपल्याला ह्या सॅटिनवरती कट करून घ्यायचं आहे। हे सॅटिनवरती आपण हे आधी ही बॅक साईड काढूया। हे बॅक साईडचे मी हे कट केलेलं आहे, हे कारण आपल्याला हे मागचं हुक करायचं आहे। नेहमी ब्लाऊज पीस जसं कटिंग करतो तसंच करायचं आहे। पण हे बघा, हे बंद बाजूला नाही आलं तरी चालतं। आपला जो हा पुढची बाजू आहे ना, ही बंद बाजूला आली पाहिजे। तर हे अशीच घडी ठेवायची, आणि हे आपण इकडं टाकूया। त्याला सुट्टे पदर असले तरी चालतात। पहिलं बंद बाजूचं जे आहे ते काढून घ्यायचं, नंतर कपडा शिल्लक राहत नाही, मग प्रॉब्लेम येतो आपल्याला। म्हणून आपण हे बंद बाजूचे जे पार्ट आहेत ते काढून घेऊया। हे कट करून घेऊ आपण। थोडंसं अर्धा इंच जास्त कट करायचं, कारण नंतर कमी पडायला नको। हे बघा, हा एक पार्ट झाला फ्रंटचा। आपण आता फ्रंटचा पण दुसरा पार्ट करूया। हा प्रिन्सचा, हा त्याचा शेजारचा पार्ट आहे हा। आपण हे असं कट करून घेऊया। ही फिटिंगची बाजू सरळ आली पाहिजे, आणि थोडंसं अर्धा इंच जास्त कट करायचं। जे नवीन शिवतात त्यांना हे गोंधळ कळत नाही की हे 3 अस्तर 2 अस्तर कसं काय दिलेत, मग नेटचं हे कसं शिवायचं। तर बघा, आपल्याला हे मेन अस्तर कट करून नंतर हे करायचं, आणि आपण परत नेटचं बघूया कसं करायचं ते। आता ह्याला बंद बाजू नसली तरी चालते। कपडा खूप मोठा आहे तसा, पण आपल्याला पफ स्लीव्ज बनवायचे आहे ह्याची। हे बघा, हे असं टाकायचं ह्या साईडला। आपले पफ स्लीव्जला इकडं कपडा सोडला पाहिजे, नाहीतर मग पुरत नाही। कधी कधी हा कपडा खराब पण असतो, तो सोडून द्यायचा। हे बघा, हा कपडा खूप खराब आहे, तर हा सोडून द्यायचा, आणि
हे असं सरळमध्ये कट करून घ्यायचं. तर आपण हा मुंडा कट करू. हे खराब सगळं काढून टाकलं आणि हे अस्तरपेक्षा थोडंसं अर्धा इंच जास्त कट केलं. तर हा पार्ट पण झाला. हे प्रिन्सचं फ्रंटचं झालं, बॅकचं झालं आणि आता आपण स्लीव्ज कट करूया. आपली स्लीव छोटीच आहे त्याच्यामुळं आपण कपडा इकडं वाचून ठेवू आणि ह्या साईडला बसते का बघूया. ही आहे आपली 4 इंचाची स्लीव्ज. हे अशी नाही बसत, आपण अशी ठेवून बघू. हे खालचं हे खराब आहे ते आपण कट करून घेऊया. अशी आपण बरोबर बसते आता. तर आपण ही बरोबरच कट करून घेऊया कारण ही एकदम साधी सिंपल आहे आणि ह्याच्यावरती असा पप येणार आहे. ते आपण नेटचं करणार आहोत. ह्याला नेट नाही लावलं तरी चालते कारण हे आतून जाणार आहे आपली बाही आणि ह्याच्यावरती नेटचा पफ येणार आहे. तर हे अशा प्रकारे हे कट करून झालेलं आहे. हे सरळ प्रिन्स असल्यामुळे ह्याला शो पट्टी पण नाही आहे. फक्त मागचा पुढचा पार्ट आणि स्लीव्ज आहे. ह्याला शो पट्टीची गरज नाही. तर आता बघा, आपण जो मोठा गळा असतो ना, हा मोठा गळा आहे थोडासा, तर तो मागचा घ्यायचा कारण मागचा गळा आपला नेहमी मोठाच असतो. बघा, हे मध्य काढून घेऊ आपण. हे बरोबर असं जुळवायचं. हे असं ठेवायचं आणि हे आहे ते मध्यभागी आलं पाहिजे. पण आपण आपलं मागचं हुक असल्यामुळं हे कट होणार आहे आपलं. हे आता आपल्याला हे असं ठेवायचं आहे किंवा फक्त अस्तर ठेवलं तरी चालेल. मग आपल्याला किती जास्त घ्यायचं ते पण समजतं. हे बघा, आता हे पूर्ण काही येत नाही आहे कारण पूर्ण जर घ्यायचं म्हटलं तर आपला हा गळा खाली जातोय. वरची पण डिझाईन बघावं लागते. वरची डिझाईन इथपर्यंत आहे. हे इथपर्यंत घेतलं तर गळा आपला हा बरोबर एवढा येतोय. तर आपलं हे खालची डिझाईन आहे ही पण येत नाही. पण एक आयडिया सांगते तुम्हाला. हे जर ही डिझाईन आपल्याला पाहिजे असेल तर आपण आहे ना, हे वरती हे असं करून घ्यायचं वरती. ते शिवताना आपण बघूया. ते अशी एक शिलाई मारून घ्यायची आणि मग हे बरोबर असं टाकायचं.
ह्याला एक शिलाई दिसती वरती, पण काय हरकत नाही. हे डिझाईन जर पाहिजे असेल तर अशी एक अखंड शिलाई मारून घ्यायची आणि मग हे असं टाकायचं. म्हणजे आपल्याला कट करताना आपल्याला इथपर्यंत कट करावं लागेल, इथपर्यंत कट करून घ्यावं लागेल. हे डिझाईन कट नाही करायची, कारण आपण हे असं घेऊ. तर जेवढं आहे तेवढं जास्त घ्यायचं, वाटल्यास आपण नंतर कट केलं तरी चालतं. हे आपण नेट कट करून घेतोय. आता जे नवीन शिकत आहेत त्यांना हे लवकर समजत नाही, तर तुम्हाला हे आयडिया येण्यासाठी मी हा व्हिडिओ काढलेला आहे. तर बघा, मी हे सगळं आहे तसं केलेलं आहे आणि ह्याला कशी शिलाई मारायची ते तुम्हाला सांगते. आपण हे सिंगल करूया. हे बघा, हे सिंगल केलेलं आहे. तर आपल्याला हे एवढं जास्त होत आहे उंची. तर काय करायचं, एक अशी शिलाई मारायची, अशी. ही पण अर्धी डिझाईन दिसती आणि हे पण येतं बरोबर. म्हणजे आपलं कसं, आणि बाकीचं हे इथपर्यंत आपली बॅक येईल, बाकीचं हे अस्तरमध्ये फोल्ड करून आतमध्ये ढकलायचं. म्हणजे ही डिझाईन पण राहते, ही पण डिझाईन आपल्याला दिसती ब्लाऊजची, आणि आपल्याला हा राऊंड पण पूर्ण डिझाईन येते. तर हे अशा पद्धतीने कट करायचं. तर आपण हे सगळं ठेवून देऊया. हे सॅटिनचं अस्तर आणि नंतर हे सॅटिनला हे कॉटनचं अस्तर. तर अशा पद्धतीने हे आपलं कट झालं बॅकचं. आता आपण फ्रंटचं करूया. फ्रंटला बघा, त्यांनी हा पानगळा दिलेला आहे फ्रंटचा. तर फ्रंटचं पण हे आपल्याला अशी घडी घालायची, असे डबल फोल्ड करायचं. हे बरोबर डिझाईन घ्यायची आणि याला पण बघा, खाली खूप छान सुंदर डिझाईन आहे. तर ही डिझाईन आपली कट होऊन जाऊ शकते. तर ह्याला पण आपण थोडीशी अशी शिलाई मारून घ्यायची. आपण बघूया पहिलं किती बसते ते. हे आपलं हा पानगळा आहे. पानगळा बरोबर इथं असं ठेवायचा. तर आपले ह्याची गळारुंदी थोडीशी जास्त होती, तर मी खूप व्हिडिओमध्ये असं हे दाखवलं की ही गळारुंदी कशी कमी करायची. तर त्याचा व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता की ह्याची गळारुंदी जास्त आहे आणि आपली अस्तरची ब्लाऊजची गळारुंदी कमी आहे. तर हे आपलं परफेक्ट माप असल्यामुळं आपल्याला हे पण तेवढंच करावं लागतं. त्याच्यामुळं बघा, हे जास्त आहे, हे कमी आहे. तर हे कसं ॲडजस्ट करायचं हे तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ बघू शकता. आता बघा, हा पानगळा आहे, हे वरचा इथपर्यंत. थोडंसं वरती घेतलं तरी चालेल. आणि आपली ही डिझाईन आपली जाती. तर ही डिझाईन जाऊ नये म्हणून काय करायचं, जसं आपण बॅकला शिलाई मारली होती का, तशी शिलाई आपण हे अशी मारून घ्यायची, अशी. म्हणजे हे आपलं पूर्ण येईल डिझाईन. हे आता मी नाही हे करत, शिवताना ती शिलाई मारून घ्यायची आणि नंतर जॉईंट करायचं. तर आपला हा पार्ट, ह्या पार्टला पण ही डिझाईन आली पाहिजे. हे इकडं करूया आपण. ह्याला पण अशी शिलाई मारून हे ॲडजस्ट करायचं. थोडंसं कमी पडतंय ह्याला, ठीक आहे. आपण शिवताना ॲडजस्ट करूया. कापताना मात्र आपल्याला
इथून कापायचं. बघा आपण हे दोन्ही पण कट केलेलं आहे. आता मी हे कट केलेलं नाही, कारण काय होईल, आपल्याला हे खालचं वरती घ्यायचं आहे. त्याच्यामुळं आधी अखंड ह्याला शिलाई मारून घ्यायची आणि मग नंतर हा पार्ट ठेवून पूर्ण डिझाईन येईल, म्हणून मी हे कट केलेलं आहे. तर आपण ते शिवताना कट करू. हा झाला फ्रंटचा. बॅक झालेली आहे आपली. तर आता स्लीव्ज राहिली आपली. तर स्लीव्जला बघा इथं सेपरेट पार्ट दिलेला आहे, असे डिझाईन दिलेले आहे स्लीव्जला. तर ह्याची अशी घडी घालायची. जशी डिझाईन दिली तशी घडी घालून आपल्याला हे वेगवेगळे पार्ट आपल्या अस्तरच्यानुसार काढून घ्यायचे. ह्याला अखंड कुठलंच नसतं नाही का, म्हणजे नेहमीचं जे आपलं ब्लाऊज पीस असतं काठपदराच्या साडीवरचं त्याच्यासारखं नाही. ह्या ब्लाऊजला जशी डिझाईन दिली त्याप्रमाणे आपल्याला ते कट करावं लागतं. आता ह्याचे आपल्याला पफ स्लीव्ज बनवायचे आहे. तर पफ स्लीव्ज बघा आपल्याला हे अशी आपण 14 ठेवूया. बरोबर आहे 14 हे डिझाईन. हे 14 आणि असं साधारण आपण 12 ठेवूया. 12, 11 किती चालते आपल्या आवडीप्रमाणे. हे नंतर काय होतं, इथं आपल्याला एखादी अशी मण्यांची लेस वगैरे लावायची आणि हे अशी बघा अशी होणार आहे पफ स्लीव्ज आपली. इकडं पण चुन्या येतील अशा, की जेणेकरून आपली ही पफ स्लीव्ज अशी होईल. आपल्या आवडीप्रमाणे हे घेऊ शकता. कस्टमरने मला 6 इंचाची सांगितलेली आहे फक्त, म्हणजे 6 डबल 12-13 इंच घेतली तरी चालते. तर आपण हे कट केलेले स्लीव्ज अस्तरचं घेऊया आपण. बघा ही खाली अशी येईल आणि त्याच्यावरती हे असं येईल. हे चुन्या घेऊन इकडं असं. ह्याच्या पण मी खूप व्हिडिओ बनवलेले आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. तरी पण तुम्हाला मी शिवताना हे दाखवल. एवढा पार्ट सगळा काही दाखवू शकत नाही, कारण तेवढा मोठा झालेला व्हिडिओ एडिट पण करू शकत नाही. त्याच्यामुळं मी हे शक्यतो शॉर्टकटमध्ये तुम्हाला सगळं सांगितलं आहे. सो तुम्हाला कळालं असेल हे कसं कट करायचं ते. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.